शिवसेनेचे दादरमधले आमदार सदा सरवणकर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। मोबाईलवरून शूट करणाऱ्या महिलेच्या हातावर मारून तिला जखमी केल्याचा आरोप सरवणकर यांच्यावर केला जातोय। लोअरपरीतल्या गोमाता नगर संक्रमण शिबिर मोडकळीस आल्यानं बीएमसी आणि संबंधित बिल्डरकडून तिथे राहणाऱ्या लोकांना घरं खाली करण्यास भाग पाडलं जात आहे। मात्र याला रहिवाशांचा विरोध आहे आणि या ठिकाणी आमदार सदा सरवणकर यांनी भेट दिली। मात्र यावेळी सरवणकर आणि रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली आणि यावेळी एक महिला आपल्या मोबाईलवर या घटनेचं चित्रीकरण करत होती। याचा राग अनावर झाला आणि सदा सरवणकर यांनी या महिलेच्या हाताला मारलं आणि त्यामुळे मोबाईल खाली पडला। या घटनेमध्ये महिलेच्या हाताला जखम देखील झाली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णा, सदा सरवणकर आमदार सदा सरवणकर यांनी अशा प्रकारे एखाद्या महिलेला मोबाईल चित्रीकरण करत असताना मारहाण केल्याचं कळतंय। काय नेमकं आता इथून पुढे झालंय, काय रहिवाशांनी स्टँड घेतलाय, काय नेमकी सगळी घटना होती? सध्या लोअर परलीतला गोमाता नगरचा ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा जो आहे तो सध्या चर्चेला जात आहे। कारण या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प आहे तो मोडकळीत आलेला आहे आणि कधीही कोसळण्याची स्थिती असल्यामुळे तिथल्या लोकांना जे आहे त्या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे। तर ह्या रहिवाशांचा विरोध आहे, कारण बिल्डरनं त्यांना फसवल्याचा आरोप जो आहे ते रहिवाशी करतायत। त्यामुळे आम्ही बाहेर पडणार नाही आणि आम्हाला आमच्या घरामध्ये जो प्रोजेक्ट आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे। तर हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी घडत असताना त्या ठिकाणी सदा ठीक आहे कृष्णा, आपला आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। साधारण प्रकार लक्षात आला, ही महिला चित्रीकरण करत होती आणि चित्रीकरण करत असताना आमदार सदा सरवणकर यांना हा राग अनावर झाला आणि त्यावेळी त्यांनी या महिलेच्या हातावर मारलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।